I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आपल्या आईचं स्मरण करा. आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा. आईचे डोळे आठवा. त्यामध्ये वात्सल्य, करुणा आणि प्रेम याचं दर्शन करा. आणि आईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पहा. आणि त्या आईला उद्देशून आपल्याला म्हणायचं आहे, आय एम सॉरी. आई मला माफ कर. आई मला माफ कर. मी तुला दुखवलं त्यासाठी मला माफ कर. मी तुझी तुलना केली त्यासाठी मला माफ कर. आणि मी तुला वेळ देऊ शकलो नाही त्यासाठी मी तुझी माफी मागतो. तू मात्र मला भरभरून वेळ दिला, परंतु मी तुला वेळ नाही देऊ शकलो काही कारणास्तव. त्यासाठी मी तुझी माफी मागतो. तर आईला उद्देशून ही माफी मागायची आहे. आई मला क्षमा कर. मी तुला समजू शकलो नाही त्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहे. मी तुझा अनादर केला त्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहे. आणि मी तुझ्यावर प्रेम केलं नाही, तुला प्रेम दिलं नाही त्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहे. मला क्षमा कर. तू मात्र मला भरभरून प्रेम दिलं. तू मला प्रत्येक वेळेस समजून घेतलं आणि नेहमी मला हृदयाशी धरलं. परंतु तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. आणि आज मला या सर्व गोष्टी जाणवतायत. त्यासाठी आई, मी तुझी माफी मागतो. मला माफ कर, मला क्षमा कर. आणि मी तुझा अत्यंत आभारी आहे. तुझ्या ह्या प्रेमासाठी, तुझ्या अनकंडिशनल लव्ह साठी, निस्वार्थी भावनेने जे तू प्रेम केलं त्यासाठी मी तुझा अत्यंत आभारी आहे. आणि तुझ्या अनंत त्यागासाठी तुझा अत्यंत आभारी आहे. तू माझ्यावर इतकं प्रेम केलं, ज्यावेळेस मी स्वतःची घृणा केली की स्वतःचा तिरस्कार केला, त्यावेळेस सुद्धा तू माझ्या पाठीशी उभी राहिली. तुझ्या ह्या अनंत उपकारासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू आई. अनमोल जन्म हा दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. तुझ्या ह्या अनमोल उपहारासाठी खूप खूप धन्यवाद. त्या आईचं स्मरण करा. आणि त्या आईला उद्देशून म्हणा, आजपर्यंत मी तुला कधीही म्हणालो नाही, परंतु आज मी प्रथमच तुला म्हणतोय, आय लव्ह यू आई. आई, माझं तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे. आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. त्या आईचं स्मरण करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. या आईचं स्मरण करा. आणि म्हणून मातृऋण फार महत्वाचं आहे. या मातृऋणातून मुक्त होण्यासाठी त्या आईचं सर्वार्थाने सेवा करा. त्या आईचं स्मरण करा. 9 महिने 9 दिवस पोटात ठेवल्यानंतर अनंत प्रसूती प्रसव पीडा सहन करून ज्या वेळेस त्या बालकाला जन्म दिला, त्या आईचं स्मरण करा. आणि तिच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकीकडे माझा जन्म झाला आणि दुसरीकडे आईचा पुनर्जन्म झाला. एवढ्या अनंत वेदना सहन करून सुद्धा तिने कधी त्याच्यावर क्लेम केलं नाही आणि दिवसभर त्या घरात राबत राहिले
आणि आईला आपण हेच तर समजतो. आई म्हणजे काय समजतो आपण? की घरातली एक अशी व्यक्ती जी सर्वांना मदत करत राहते. दिवसभर काहीतरी काम करत राहते. कुणाला काही आवश्यकता असेल तर तो तिच्याकडे हक्काने जातो. परंतु कधी आपण हे समजून घेतलं का तिच्या पण काही आकांक्षा आहेत, तिच्याही काही इच्छा आहेत, तिच्याही काही अपेक्षा आहेत. परंतु ती माऊली निस्वार्थ भावनेने हे सर्व करत राहते. आणि खरं पाहिलं तर त्यागाची जिवंत मूर्ती म्हणजे आई, प्रेमाची जिवंत मूर्ती म्हणजे आई. प्रत्यक्ष परमेश्वराचा वास ज्या व्यक्तीमध्ये आहे, ती व्यक्ती म्हणजे आई. आणि आईच्या चरणांची सर्व तीर्थ आहेत. त्या आईचं स्मरण करा. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. ज्या व्यक्तीला, ज्या मुलांना, लहान बालकांना आईचं प्रेम मिळत नाही, त्यांच्या जीवनातून ते मातृत्व हरवलं जातं, त्यांना विचारा. आणि अशा व्यक्तींना, मुलांना, मुलींना मी स्वतः प्रत्यक्ष ओळखतो. त्यांच्या भावना किंवा त्यांच्या वेदना काय आहेत याची जाणीव मला होते. म्हणून खूप भाग्यवान आहात ज्यांच्याकडे आई आहे. त्या आईचं स्मरण करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आता एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू रिलीज करा. आपल्या बाबांचं स्मरण करा. वडिलांचं स्मरण करा. बाबांचा चेहरा आठवा. त्यांच्या डोळ्यात तुमच्याविषयी असलेलं ते प्रेम आठवा. आणि प्रत्येक वडिलांना आपल्या मुलाविषयी आणि मुलीविषयी त्यांनी जर काही कर्तबगारी केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या प्रती जो एक रिस्पेक्ट असतो किंवा जो स्वाभिमान असतो, प्राऊड फिलिंग असतं, त्याचं स्मरण करा. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पहा आणि त्यांना उद्देशून म्हणा, आय एम सॉरी. बाबा मला माफ करा. तुम्हाला दुखवलं. मी तुमची तुलना करत राहिलो आणि तुम्हाला कधीही वेळ दिला नाही, त्यासाठी मला माफ करा आणि मला क्षमा करा. मी तुम्हाला समजू शकलो नाही, त्यासाठी मला क्षमा करा. मी तुमचा अनादर केला, त्यासाठी मला क्षमा करा. आणि मी तुम्हाला प्रेम दिलं नाही, त्यासाठी मला क्षमा करा. तुम्ही मात्र मला भरभरून प्रेम दिलं आणि प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभी राहिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुमच्या या प्रेमासाठी आणि माझ्यावर ठेवलेल्या विश्वासासाठी मी तुमचा अत्यंत आभारी आहे. चंदनाप्रमाणे झिजून तुम्ही या संपूर्ण कुटुंबाला सुगंध दिलात. स्वतः मात्र झिजत राहिलात. या प्रेमासाठी मी अत्यंत आभारी आहे. स्वतः काबाड कष्ट करून, शेतामध्ये राबून किंवा पडेल ते काम करून, कदाचित एखादे वडील सिक्युरिटी गार्ड असतील, ऑटो रिक्षा ड्रायव्हर असतील, कारखान्यांमधील कामगार असेल, वर्कशॉपमध्ये काम करणारा व्यक्ती असेल, परंतु तरी सुद्धा त्याचं पूर्ण लक्ष किंवा पूर्ण जीवन समर्पित आहे आपल्या कुटुंबाप्रती. त्या वडिलांचं स्मरण करा आणि त्यांना उद्देशून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. कुठल्याही कुटुंबाचं, घराचं जर आधारस्तंभ किंवा आधारवड ज्याला म्हणता येईल ते वडील आहेत. वडील आहेत म्हणून दुकानातली सगळी खेळणी आपली होती. वडील आहेत म्हणून शिक्षण झालं. वडील आहेत म्हणून सगळ्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. त्या वडिलांचं स्मरण करा. त्या वडिलांचं स्मरण करा. त्यांच्या अनंत उपकारांचं स्मरण करा.
त्यांनी दिलेल्या संरक्षणाचं स्मरण करा. आज तुम्ही डॉक्टर, इंजिनियर किंवा फार मोठ्या हुद्द्यावर आहात, फार मोठं अर्थार्जन करत आहात, परंतु विसरू नका ते सुरुवातीचे दिवस ज्यामध्ये त्यांच्या ओंजळीतच तुम्ही सुखी होतात, आनंदी होतात, सुरक्षित होतात. तुम्ही फक्त ऑर्डर देत होतात आणि ते तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करत होते आणि पाठीवर हात ठेवून म्हणतोय, तू फक्त शिकत राहा, तुला मी काहीही कमी पडू देणार नाही. त्या वडिलांचं स्मरण करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. त्या बाबांना उद्देशून की आज अंतःकरणापासून मी तुम्हाला आय लव्ह यू बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, अत्यंत प्रेम आहे. आय लव्ह यू, त्यांचं स्मरण करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. जो आपला उगमस्थान आहे त्यांच्या प्रती नेहमी नतमस्तक राहणं गरजेचं आहे. त्यांचं स्मरण करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू रिलीज करा. आणि ह्या संसारामध्ये जी पण तुमची रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, जे पण तुमचं लाईफ पार्टनर आहे, जे पण तुमचे जोडीदार आहेत, साथीदार आहेत, भागीदार आहेत, या जीवनाप्रती ज्याने तुम्हाला वचन दिलेलं आहे, अग्नीला समक्ष साक्षी भावून, किती कुठल्याही संकटात, दुःखात मी तुला एकटं सोडणार नाही, त्या व्यक्तीचं स्मरण करा. पत्नीचं स्मरण करा. तिचा चेहरा डोळ्यासमोर आणा. तिच्या डोळ्यांमध्ये जरा डोकावून पहा आणि त्यामध्ये जी स्वप्न दिसतायत ते पहा आणि तिला उद्देशून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि थोड्या वेळासाठी मनन चिंतन करा. 20 वर्षाचा प्रदीर्घ काळ ज्या व्यक्तींबरोबर ही मुलगी लहान बालिका राहिली, ज्या वडिलांसाठी ही राजकुमारी होती, ज्या आईसाठी लाडाची लेक होती, ज्या घरामध्ये हिचे सर्व हट्ट पूर्ण झाले आणि ज्या घराचाही एक अविभाज्य घटक होती. 20 वर्षाच्या प्रदीर्घ काळात भावंडांसोबत ते घालवलेले दिवस आणि पूर्ण केलेले शिक्षण, संस्कार या सर्वांचा वारसा तिला ज्या घरात मिळाला, ते घर, ते कुटुंब, ते व्यक्ती, परिचित आणि जिथे सर्व हट्ट पूर्ण झाले, जे हक्काची लोक होते त्यांना सर्वांना सोडून विवाहानंतर, कारण तिलाही माहिती नव्हतं की एक दिवस तिला हे घर सोडून जावं लागेल, परंतु हा सर्वात मोठा निर्णय आयुष्यातील तिने सहज त्यासाठी तयार झाले. एवढा मोठा त्याग करून, तुमच्या बरोबर विवाह करून, त्या घरात, नवीन घरात, अपरिचितांमध्ये, जिथे नवीन जबाबदाऱ्या, नवीन रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहेत, तिथे हा त्याग करण्यासाठी ती तयार झाली. तिचं स्मरण करा आणि तिच्या प्रती आभार व्यक्त करा. दुसऱ्याच्या अंगणातील हा वृक्ष मुळास सहित अपरूट करून आपण आपल्या अंगणात, आणि ज्या वृक्षावर या संसाराची वेली, फळे, फुले बहरणार होती, त्या वृक्षाची किती काळजी घ्यायला हवी. जी व्यक्ती कन्यादान म्हणून प्राप्त होत आहे, तिच्यासाठी आभार व्यक्त करा. ते हक्क नाही, ते दान आहे. दान हा एकच शब्द जरी समजला तरी जीवन बदलून जाईल. दान. विवाह संस्कारातील सर्वात महत्वाचा घटक कन्यादान. आणि त्या व्यक्तीप्रती आभार व्यक्त करा. त्या पत्नीप्रती आभार व्यक्त करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. या संसाराची जबाबदारी जिने आपल्या खांद्यावर घेतली, त्या व्यक्तीसाठी आभार व्यक्त करा. आणि खऱ्या अर्थाने स्वयंपाक घरामध्ये जी कार्यरत आहे ती व्यक्ती नाही, ती अन्नपूर्णा आहे. कुटुंबाच्या उदरभरण पोषण निर्वाहनाची, उदरभरणाची सर्वात महत्वाची जबाबदारी ती पार पडते. त्या अन्नपूर्णेचं स्मरण करा. आणि ज्या घरातील करती स्त्री सुखी, करती स्त्री आनंदी, त्या घरात लक्ष्मी देवीची, प्रसन्नतेची, समृद्धीची सहजच कृपा होते. म्हणून तर ती गृहलक्ष्मी आहे. तिचं स्मरण करा.
आणि तिच्या प्रती आभार व्यक्त करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ज्या घरातील करते स्त्री आजारी पडते ते घराची घडी विस्कळीत होते. सगळे आजारी पडले तरी चालतील, परंतु ती स्त्री आजारी पडायला नको अशा सर्वांच्या इच्छा असतात. त्या स्त्रीचं स्मरण करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. अंतःकरणापासून, हृदयापासून हे फील करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू रिलीज करा. आता त्या घरातील त्या पतीचं स्मरण, त्या व्यक्तीचं स्मरण करा ज्याने या कुटुंबाच्या उदरभरण पोषण निर्वाहनासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. त्या व्यक्तीप्रती आभार व्यक्त करा. 8 तास, 12 तास, 16 तास, प्रसंगी 4-4 दिवस घरापासून दूर राहणार, पण पूर्ण लक्ष त्या कुटुंबाकडे. दिवसभराचा क्षीण घालवण्यासाठी किंवा जो क्षीण जावा म्हणून त्याची पावलं आपोआप घराकडे वळतात. त्या घरात गेल्यानंतर माझ्या हृदयाला शांती मिळेल, त्या चिमुकल्यांबरोबर खेळताना आनंद मिळेल आणि घरात 2 शब्द प्रेमाचे ऐकायला मिळतील. म्हणून घरी आल्यानंतर त्याचंही त्याच प्रमाणात स्वागत करा. एकमेकांना आवश्यकता आहे फक्त प्रेमाची, एकमेकांना समजून घेण्याची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. त्या घरातील वृद्ध आई वडील, आजी आजोबा, सासू सासरे यांची सेवा करा, कारण ते आश्रित आहे. जो आश्रितांची सेवा करतो भगवान शनी महाराज त्याच्यावर सहजच कृपा करतात, राजयोग प्राप्त होतो. त्यांचं स्मरण करा. सेवा करण्याचं भाग्य मिळालं हीच मोठी गोष्ट आहे, हेच मोठं फळ आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू हे भाव हृदयामध्ये जागृत ठेवा. अशा व्यक्तीचं स्मरण करा ज्याने तुम्हाला दुखवलं, ज्याच्या प्रती तुमच्या मनात द्वेष आहे, राग आहे, रोष आहे आणि ज्याने तुमचा अपमान केला. त्याचं स्मरण करा आणि त्यालाही उद्देशून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू. मला माफ कर, मला क्षमा कर. मी तुला सर्वस्वी दोषी धरलं. जो प्रसंग घडला किंवा जी घटना घडली त्यासाठी मी तुला दोषी धरलं, त्यासाठी मला क्षमा कर. परंतु आता मलाही जाणवत आहे की मीही तितकाच दोषी होतो. मी क्षमा प्रार्थी आहे, मला माफ कर. आणि तू फक्त निमित्त मात्र आहेस, तू माझ्या दुःखाचं कारण नाही. माझे संचित कर्म माझ्या दुःखाचं कारण आहेत. तू फक्त निमित्त होतास, निमित्त आहेस. तू नसता तर दुसरं कोणीतरी आलं असतं. परंतु मी निमित्ताला दोष नाही देत. मी तुला क्षमा करतो, माझ्या हृदयातून तुला मुक्त करतो, माझ्या अंतःकरणापासून मी तुझ्यासाठी क्षमा प्रार्थना करतो. तुझं मंगल व्हावं, तुझं कल्याण व्हावं या सद्भावनेने मी तुला माझ्या हृदयातून मुक्त करत आहे, नेहमीसाठी मुक्त करत आहे. तू सुखी राहा, तू आनंदी राहा ह्या सद्भावनेने. तुझंही कुटुंब आहे, तुझाही संसार आहे, तूही कुणाचा तरी पिता आहे, तूही कुणाची तरी माता आहे. मी तुला क्षमा करतो आणि मी माझ्या संपूर्ण ऊर्जा शक्ती माझ्या जीवनाच्या उत्थानासाठी, विकासासाठी, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरणार आहे. जर ऊर्जा शक्ती आहेच तर कुणाला दोष देण्यामध्ये, शाप देण्यामध्ये का वाया घालवायची? स्वतःच जीवन सुखकर करण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, समाजाचं कल्याण करण्यासाठी का वापरायच्या नाहीत? मी माझ्या ऊर्जा शक्तीचा वापर आता स्वतःच्या प्रगतीसाठी करत आहे आणि भगवंताचे विशेष धन्यवाद की या प्रसंगामुळे माझ्या जीवनामध्ये एक नवीन वळण, टर्निंग पॉइंट मिळाला आणि माझ्या जीवनात नवीन घटना घडत आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. आता स्वतःच स्मरण करा. स्वतःला पहा. या जगामध्ये जीवनामध्ये सर्वात जास्त जर कोणी तुम्हाला दुखवलं असेल तर ते तुम्ही स्वतः. निग्लेक्ट करणं, क्रिटिसाइज करणं, स्वतःकडे दुर्लक्ष देणं याच्यापेक्षा अजून दुसरा कुठला अपराध आहे की स्वतःवर विश्वास न ठेवणं. त्यासाठी स्वतःची माफी मागा. नाव घेऊन माफी मागा. आय एम सॉरी, मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं त्यासाठी मला क्षमा. आणि थँक यू व्हेरी मच फॉर दिस एक्झिस्टन्स. या अस्तित्वासाठी खूप खूप धन्यवाद. या युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये जे माझं स्थान निर्माण केलंस त्यासाठी मी तुझा अत्यंत आभारी आहे. या मनुष्य शरीरासाठी खूप खूप. आणि इट डझंट मॅटर हू लव्स यू ऑर नॉट, बट आय विल लव्ह यू फॉर एव्हर. आता काहीही फरक पडत नाही कोणी तुझ्यावर प्रेम करो किंवा न करो, मी मात्र सतत तुझ्यावर प्रेम करीत राहीन. मी तुला वचन देतो, आय लव्ह यू. मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. मी सतत तुझ्या बरोबर राहीन. आणि स्वतःच ते फील करा, स्वतःच प्रेम फील करा, स्वतःच ते वचन अनुभवा आणि स्वतःप्रती कटिबद्ध व्हा. ह्याच प्रेमासाठी तर तुम्ही आसुसलेले होतात, नाही का? ह्याच प्रेमाची तर तुम्हाला आवश्यकता होती, खरं आहे ना? स्वतःच अस्तित्व, स्वतःचा स्पर्श, जे तुम्ही आहात, ज्यामध्ये तुम्ही आहात त्याचं अस्तित्व स्वीकार करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. त्या दिव्य शक्तीला, दिव्य ऊर्जा जी तुमच्या अंतरंगात वास करते, तिला प्रणाम करा, नमस्कार करा. 10 सेकंद तिला वेळ द्या. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंड, सुप्त मनाचं प्रोग्रामिंग झालेलं आहे. दररोज सकाळी 108 वेळा आणि संध्याकाळी 108 टाइम 108 वेळा या हिलिंग सेंटेन्सेसचा पुनरुच्चार करा. आणि दररोज रात्री जीवनामध्ये दिवसभरात घडलेल्या चांगल्या घटनेचं स्मरण करा. आणि तुमच्या जीवनामध्ये जी ऊर्जा शक्ती आता तुम्हाला प्राप्त झालेली आहे, तळपायापासून केसापर्यंत पूर्ण पेशींमध्ये तिचा अनुभूती संचार होत आहे याची अनुभूती करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. तुम्ही ऑल टुगेदर एक नवीन व्यक्तित्व घडत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. स्वतःतील तो आत्मविश्वास, त्याची अनुभूती. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. सर्व काही शक्य आहे. तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्या आतमध्ये ती दिव्य ऊर्जा शक्ती वास करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. दोन्ही हात एकमेकांवर रब करा, चेहऱ्याला मसाज करा. तळ हात डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू